मागील काही दिवसापासून यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात सतत पाऊस कोसळत आहे. घाटंजी तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून अतोनात नुकसान झालं. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिके कोलमडून पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नैसर्गिक आपत्तीत घेरल्या गेलेल्या बळीराजाला या चक्रातून बाहेर काढणे आवश्यक झाले आहे. सततच्या पावसाने शेत पिकाचं जे काही नुकसान झालं आहे, या नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक झाले आहे. शेतकऱ्यांसमोर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा पेच निर्माण झाल्याने यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आता घाटंजी तालुका काँग्रेस कमिटीने कंबर कसली. तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस कमिटी ही शेतकरी प्रश्नावर रस्त्यावर उतरली आहे आणि घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासन दरबारी लावून धरली आहे. याकरिता घाटंजी तहसीलदारांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.